बॉल फर्स्ट. टी शर्ट बी शर्ट काय हरकत नाही. येस 4 ओव्हरची मॅच आहे. लक्षात घ्या दोन्ही कॅप्टन्सनं निर्णय घेतला की ही 4 ओव्हरची खेळूयात. महत्वाची मॅच आहे तशी. मग बघायला गेलं तर सेमीची मॅच आहे. जो जिंकेल तो फायनल मध्ये दाखल होईल. उद्याच्या दिवसामध्ये फायनल मध्ये पहिला संघ कोणता दाखल होईल. एक्स्ट्रा प्लेयर पाठव ना. मॅचच्या दिशेने आपण जाऊयात. जाऊया मॅचच्या दिशेनं. सेमी फायनल क्रमांक 1 आम्ही तुमच्या समोर घेऊन आलोय. ब्रदर्स चषक 2026 ची पहिली सेमी फायनल सध्या मात्र खेळली जाते. जो जिंकेल तो जाईल फायनल मध्ये. दोन्ही संघ आतापर्यंत कित्येक संघाला पराभूत केलाय आणि कित्येक संघाला आसमान दाखवलंय. खडे चारले कित्येक संघाला, पाणी पाजलं कित्येक संघाला आणि पुन्हा एकमेकांच्या समोर आलेत. बेस्ट ऑफ दी बेस्ट मॅच म्हणजे सेमी फायनल क्रमांक 1 विहान 8 विपक्ष वन साइड विशाल 8. टॉस जिंकला विहान 8 न. गोलंदाजी करण्यासाठी मॅचला सुरुवात. सेमीफायनल क्रमांक 1. सुशांत चौधरीचा पहिला चेंडू अभिच्या हातातून अगदी सुटलाय. वाईट +1 2 धावा ऍड होत आहेत. याला घ्या बाहेर. बिबट्याच बोलतो काय ते नाही. वाईट +1 पहिला चेंडूवरती धाव जरूर ऍड झाली. कारण की एका बाजूला आपण पाहिलं तर सुशांत चौधरी गोलंदाजीसाठी दाखल झालाय. दत्ता आणि पवन या मॅच मध्ये एकमेकांसोबत आपण पाहिलं तर पवनला नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहतोय. दत्ताला ओपन करताना पाहशील तू या मॅच मध्ये. स्क्रीन मध्ये सध्या दत्ताला दाखवलं गेलं. ओहो अगदी फटका उचलून फेकून दिला. दे धनाधन पहिला चेंडूवरती स्वागत केलं सुशांतचं. क्रंचिंग ऑफ द स्वीट साऊंड. नयनला नॉन स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहता. हाई चेंडू बॅटच्या रडामध्ये. चांगली फिल्डिंग, चांगले एफर्ट्स, अप्रतिम फिल्डिंग राहिले. एका बाजूला आपण पाहिली तर अक्षय चिकनेची, आकाश चिकनेची. कारण की ज्या पद्धतीने आकाशनं हाई जम्प घेतली, चेंडू अडवला, आतमध्ये ढकलला आणि त्यानंतर संपूर्ण टीम आत्मविश्वासाने एकत्र आली. मात्र एका बाजूला दत्ता देखील आपण पाहिलं तर या मॅच मध्ये ज्या पद्धतीने आपली सुरुवात करतोय.
ओ हो हाही डाऊन ग्राउंड फटका चांगला खेळून काढला. फिल्डिंग चांगली होते, एफर्ट चांगले होते. विहाने टीम या मॅच मध्ये आता क्षेत्रक्षणाचा जोरावरती धावा अडवतात. चांगली फिल्डिंग. एका बाजूला आपण पाहिलं तर अर्थातच नयनला तुम्ही पाहताय. नयन आल्यानंतर बरीचशी कुजबूज करतोय, बराचसा कानमंत्र देतोय. कारण की पहिल्या ओव्हर मध्ये आल्यानंतर आपण पाहिलं तर पहिला चेंडूवरती जो चौकार आला त्यानंतर कमबॅक केलाय गोलंदाजानं. सुशांत चौधरीचे शांत ठेवणारे चेंडू. पुन्हा वेगानं टॅप करण्याचा प्रयत्न. चेंडू अडवला, फेकी करेल, डायरेक्ट हिट नाही झाला यावेळी. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. चिकी धाव. एका बाजूला गोलंदाजी चांगली राहिली. आपण पाहिले तर अर्थातच सुशांत चौधरीची आपण चर्चा करतोय. कारण की पहिला चेंडूवरती स्वागत केलं दत्तानं, मात्र त्यानंतर आपण पाहिले तर त्याच दत्ताला थोडस शांत ठेवणारे 2 डॉट आलेत. मात्र सध्या मात्र स्ट्रायकिंगला नयन. हा ही चेंडू वेगानं हाताळला. चांगला चेंडू हाताळला. यार्ड टू यार्ड, मीटर टू मीटर मोजून माफून तोलून चेंडू हाताळले जात आहेत. सध्या गोलंदाजी करत असताना सुशांत चौधरी भन्नाट वेगानं चेंडू हाताळला. हाही वेगानं हाताळला. अप्रतिम गोलंदाजी सुशांत चौधरीनं या मॅच मध्ये पहिली ओव्हर आपल्या नावावरती केली. मी म्हणेल सुशांतनं पहिल्याच ओव्हर मध्ये खेळपट्टीला प्रेमामध्ये पाडलाय. भन्नाट वेगानं येणारे गोलंदाजी, अचूक टप्प्यानं येणारे गोलंदाजी. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर पहिला चेंडूवरती 4 आला, मात्र त्यानंतर केला कमबॅक. आणि हा कमबॅक असा राहिला की दोन्ही फलंदाजांना थोडासा ब्रेक लावला. टीमची टोटल आपण पाहिली तर जैसे ते वैसे 7 या आकड्यावरती. 7 ऑन स्कोर कार्ड. विहान 8 टीम. आज समोर आपण पाहिलं तर 1 साइड विशाल 8 टीम आहे. आणि सेमीफायनल क्रमांक 1 चालू आहे. ब्रदर्स ग्रुप क्रोपरखेडने आयोजित ब्रदर्स चषक 2026 ओव्हर क्रमांक 2 मध्ये विजय. संपूर्ण टीमची आकांक्षा, अपेक्षा, महत्वाकांक्षा, टीमचा आशेचा किरण म्हटलं तरी चालेल. एका बाजूला दत्ता. हाही फटका थोडासा फसला जातोय. फिल्डिंग चांगली राहिली आहे. चेंडू पुन्हा आपण पाहिले तर डॉट जाईल. ओव्हर क्रमांक आपण 2 मध्ये आलोय सध्या. विजय आहिरे गोलंदाजीसाठी. डॉट बॉल. धावा येणं भरपूर गरजेचं असेल, कारण की समोर विहान एक टीम आहे. अभि शिंदेची बॅटिंग त्याच्यामध्ये असेल, कारण की समोरच्या टीमकडे असलेले फलंदाज म्हणजे जेमतेम 4 ओव्हरमध्ये कमीत कमी 40 ते 45 धावा असणं भरपूर गरजेचं राहील सेमीफायनल क्रमांक 1. ओव्हर क्रमांक 2. ही वेगळीच मजा या मॅचची. पुढे खेळण्याचा प्रयत्न, फटका चांगला खेळला. त्याच पद्धतीने फिल्डिंगही चांगली होतीये. आज दत्ताला भिंत तोडावी लागेल. अडवेल मजला अशी भिंत अजून तयार नाही. येतील वादळ, येतील खेतील तुफान, पण याच वादळामध्ये दत्ता उभा राहील का आज? एका बाजूला बॉलिंग अटॅक जबरदस्त राहिले, त्याच्यासोबत असली त्याची टीम, त्याच्यासोबत असली त्याची भिंत, त्याच्यासोबत असले त्याचे फिल्डर, या सर्वांच्या माध्यमातून दत्ताला थांबवलं जातंय. दत्ता या मॅच मध्ये कोणती कल्पक युक्ती बाहेर काढेल? कारण की जेव्हा जेव्हा थांबवलंय तेव्हा तेव्हा नवीन पर्याय शोधून काढावा लागतो. या मॅच मध्ये डॉटची संख्या जास्त आहे, 7 धावा. हाही फटका चांगला खेळून काढलाय.
कोणताही पर्याय खेळाडूंकडे नव्हता, कोणतीही संधी खेळाडूंकडे नव्हती. अखेरी चेंडू निघून जातोय चौकारासाठी. आफ्टर लॉंग टाइम, भरपूर वेळानंतर दत्ताच्या बॅटमधून आलेल्या चौकारानं त्याला भेटला आत्मविश्वास. संपूर्ण टीमचा विश्वास दत्तावरती, दत्ताचा मनगटावरती, मनगटाच्या बॅटवरती, आणि याच विश्वासाच्या माध्यमातून सध्या मात्र आलाय तो चौकार. अप्रतिम चेंडू. अगदी आपण पाहिले तर बुंदा टाकण्याचा प्रयत्न. डिक्लेअर मध्ये धाव जाते 1. संघाची धाव संख्या आता 12 वरती जाऊन पोहोचली आहे. ओव्हर क्रमांक 2. 12 चेंडूचा खेळ झाला. पार्टनरशिप मैदानामध्ये थांबणं गरजेचं आहे. जेवढा वेळ दत्ता थांबेल तेवढ्या धावा येतील. एका बाजूला नयनची साथ भेटली की दत्ता आणि नयन या दोघांच्या माध्यमातून धावांचाही पाऊस पडू शकतो. मात्र थांबणं गरजेचं आहे. बोलतात ना, रुकेगा तो ठोकेगा, दत्ता नाही कभी झुकेगा. आणि अशा पद्धतीत या धाकटीचा तो फलंदाज आहे. 12 धावा. अप्रतिम चेंडू. चांगला चेंडू हाताला जातोय. डिक्लेअर मध्ये जाईल 1 धाव. जसा चेंडू टाकला तसे 2 ते 3 खेळाडूंच्या अगदी मी म्हणेल की तोंडातून आवाज जरूर आला. कारण की हा चेंडू जर निघून गेला असता तर कदाचित आपण पाहिलं तर लेग स्टिकला टपली मारली असती. अप्रतिम चेंडू टाकलाय. डॉट बॉल जातोय. निर्धाव चेंडू जातोय. ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर अगदी येस नयननं सांगितलं आमच्याकडे रिव्ह्यू आहे तो घेतो. कारण की प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू देतोय आपण. घरी जाऊन कुठं त्याची भाजी करायची दादा. रिव्ह्यू घेतला गेलाय. या टेक्निकल टीम थोडीशी बिझी असेल. वा, बॅटिंग करणाऱ्या टीमला वाईट वाटेल, गोलंदाजी करणारी टीम बोले बॉल असेल. हे 12व्या खेळाडूंचं म्हणजे एक्स्ट्रा खेळाडूंचं हे म्हणणं असेल. अंपायर काय म्हणतील. बघा बघा. हा, इट्स अ व्हाईट बॉल. गुड डिसिजन अंपायर, गुड डिसिजन. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये. महत्वाचा चेंडू आहे. ही मॅच एवढी क्रुशियल आहे, एवढी नाजूक ही मॅच आहे की एक एक धाव या मॅचची भरपूर महत्वाची आहे. कारण की आत्ताच्या क्षणाला जर काय महत्वाचं असेल तर या मॅचची एक एक धाव, एक एक विकेट, एक एक डॉट भरपूर महत्वाची आहे. दादा ब्रदर्स चषक आहे. ओहो हो हो, डॉट बॉल जातोय. ओव्हर क्रमांक 2 ची हमरी तुमरी थांबली. ओव्हर क्रमांक 2 ची अगदी आपण पाहिली तर तू मेमे थांबली. ओव्हर क्रमांक 2 मध्ये जो ड्रामा होता तो आत्ताच थांबला. 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपण पाहिली तर बॅटिंग करत असताना अर्थातच वन साइड विशाल टीम जाऊन पोहोचते 14 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये आले 7 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये आले 7 धावा. या मॅच मध्ये 7 चांगली भेटली आहे आणि दोघांचं लक्ष एकाच गोष्टीकडे की बॉलिंग अटॅकला कोण येईल. पार्टनरशिप चांगली बनली आहे. पियुष कदम, ओव्हर क्रमांक 3. पियुष कदम नॉन स्ट्रायकिंग एंडला. दत्ताला तुम्ही पाहता मॅच मध्ये येणारे जे 12 चेंडू आहेत त्यावेळी जास्तीत जास्त दत्ताला स्ट्राइक देण्याचा प्रयत्न जरूर केला जाऊ शकतो.
स्टंप ठोकली जात नाहीये दादा. हा पाणी. ओव्हर क्रमांक 3. पियुष कदम दाखल झाले ओव्हर क्रमांक 3 मध्ये. ओव्हर क्रमांक 3. ही जी शांत येते ते या मॅचचं क्रुशियल मुवमेंट आहे. पहिला चेंडू बॅट फिरवले, चांगला चेंडू हाताला जातोय, फक्त बॅट करकन फिरवले चेंडू. आपण पाहिले तर काटा बदलल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये येईल डॉट बॉल. निर्धाव चेंडू, पहिलाच डॉट. डॉटची संख्या वाढली आहे सध्या. हाई फटका चांगला खेळला बॅटच्या मिडलला. हाईट जम्प घेतलीये पण हात स्ट्रेच केलाच नाहीये. आणि ही जी हाईट आहे त्या हाईटचा कोणताच उपयोग झाला नाही विहानेटला. फक्त हाईट जम्प घेतले, हात कोणताही स्ट्रेच केला नाहीये. चेंडू अडवण्याचा प्रयत्न राहिला. अखेरीस नयनच्या बॅट मधून विश्वासाचा चौकार आलाय. टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचते अर्थातच 18. एका बाजूला नयन या मॅचची जबाबदारी खांद्यावरती घेतोय. हो हो हो, फटका चांगला तर खेळला आहे. खेळाडू चेंडू पकडेल, फेकेल, तोपर्यंत आपण पाहिलं तर अगदी अंपायर सांगतील करूया चेक. तर अंपायर पुन्हा राहील बिजी. ओयुठी आउट. आणि नयनला स्वतःला माहिती होतं की आपली बॅट ट्रॅक झाली नाहीये, पॉपिंग क्रीज पर्यंत आपण पोहोचलो नाही आहोत. ही जी पार्टनरशिप होती, ही जी भागीदारी होती, ही जी साझेदारी होती ती तोडली आहे, ती तुटली आहे. आणि नयनला माघारी यावं लागतंय. टीमची टोटल जैसे ते वैसे जिथल्या तिथे अगदी आपण पाहिलं तर 18 या धावसंख्येवरती टीमची टोटल सध्या आहे. आणि एका बाजूला आपण पाहिलं तर दाखल झालाय फलंदाज पवन. नॉन स्ट्रायकिंग एंडला दत्ताला स्ट्राईक वरती पाहतोय. येस थांबवेल. आणि बऱ्याच गोष्टी अभिला माहिती आहेत, बऱ्याच गोष्टी कानामध्ये तो सांगतोय. दत्ता दुसऱ्या बाजूला वेळ घेईल. हे जे घडतंय ते महत्वाच्या मॅच साठी. ही चर्चा भाऊ, ही किंमत आहे या मॅचची. अभिच्या डोक्यामध्ये जे आलं ते त्यानं गोलंदाज सांगितलं, निखिलच्या डोक्यामध्ये जे आलं ते त्यानं दत्ताला सांगितलं. दोघांनी आपला अनुभव सांगितलाय. काय घडेल या मॅच मध्ये. कमी गतीचा चेंडू चांगला हाताला जातोय, थोडासा अवे फ्रॉम दी बॉडी ठेवला. अखेरीस अभिनं जे सांगितलं तेच गोलंदाजानं केलंय. येईल डॉट बॉल, येईल डॉट बॉल. येस, टेकन रिव्ह्यू, इज गोज फॉर रिव्ह्यू. अंपायर जाऊया अंपायरच्या निर्णयाच्या माध्यमातून. अंपायरच्या निर्णयाकडून जाऊयात. इट्स डॉट बॉल. येस, 18 धावा पुन्हा.
4 चेंडूचा खेळ झाला. ओ हो 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 वातावरणही तापलंय, वातावरणही तापलंय. फक्त अंपायर नव्हते तापलेत, आता वातावरणही तापलंय. डॉट बॉल आणि डॉटची संख्या क्रीज जास्त दिसते या स्कोर कार्ड वरती सध्या. बिंदी गेन डॉट बॉल 10 आले, टोटल 10. कमी गतीचा नो बॉल. काय ते नवीन करण्याचा प्रयत्न, नो बॉल आला, आवाज घुमला. त्यानंतर आपण पाहिले तर रिॲक्शन अंपायरची सध्या तुम्ही पाहताय. सरप्राईज आहेत ते, स्वतः रिॲक्शन करून दाखवतायत. कारण की हा चेंडू आपण पाहिला तर निघून गेला नो बॉल साठी. इट्स अ नो बॉल. एका बाजूला दत्ता, दुसऱ्या बाजूला आपण पाहिले तर गोलंदाज पियुष. सोडून दिला हा ही चेंडू व्हाईट बॉल साठी. एक्स्ट्रा धाव 2 आले, तब्बल 1 नो बॉल. दुसरा आपण पाहिले तर व्हाईट बॉल. दत्ता जोपर्यंत मैदानामध्ये आपण पाहिले तर उभा आहे तोपर्यंत अपेक्षा टीमला की धावा येतील. दत्ता या मॅच मध्ये काही ना काहीतरी परिवर्तन करेल, वारं बदलेल, वेळ बदलेल, काटा बदलेल, आणि तोच प्रयत्न राहील दत्ताचा. सर बॅटनं धाव घेतली जाणार नाहीये. चांगली गोलंदाजी राहिली आता ही पियुष कदमची. ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर 3चा खेळ संपला आणि संघाची धाव संख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे सध्या अगदी 20 या धाव संख्येवरती. अडकलाय तो, त्याला माहितीच नाही बाहेर कुठून जायचंय. भाऊ धरलं हळू. ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर 4 कडे जाऊयात. आणि ज्या धावा आहेत त्या आल्या नाहीयेत. हरीचा विचार केला की टोटल डॉट बॉलची संख्या आपण पाहिली तर आतापर्यंत टोटल 10 चेंडू डॉट आलेत, म्हणजे 18 चेंडू टाकलेत, त्यामधले 10 डॉट आहेत. 11 चेंडू डॉट आलेत 18 चेंडू मधले, म्हणजे जे 7 चेंडू आहेत ते 7 चेंडू वरती धावा आलेत आतापर्यंत. टीमची टोटल 20. आदित्य धनावडे शेवटची ओव्हर, शेवटचे षटक, हानामारीचं षटक असंही म्हटलं जाईल. रिक्स घेतली जाईल या ओव्हर मध्ये, कारण की एका बाजूला स्ट्रायकिंगला सध्या पवन आहे, दत्ता नॉन स्ट्राईकला आहे आणि विहान 8 साठी जम्याची बाजू असेल. दत्ता नॉन स्ट्राईकला उभं राहणं. पहिला चेंडू अगदी व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव आता टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. जास्त वेगानं हाताला अंपायरनं दोन्ही हात समांतर करून सांगितलं होय व्हाईटच आहे. पहिली एक्स्ट्रा आली आहे. 21 धावा 21. ओ क्लीन बॉल्ड. महत्वाची विकेट. भन्नाट चेंडू हाताला, बॅट फक्त फिरली आहे. आणि त्यानंतर रिप्ले मध्ये पाहिलं तर चेंडू अगदी आपण पाहिलं तर डोळ्याची पापणी लवते की लवते तोपर्यंत चेंडू यष्ट्यांवरती जाऊन आढळला. लाईट ब्लिंक झाली. विकेटचं पतन. दत्ता अजूनही नॉन स्ट्राईकलाच उभा. ही जम्याची बाजू आहे विहान 8 साठी. कारण की आज विहान 8 चे सगळे गोलंदाज चाललेत असं म्हणायला हरकत नाहीये. सुशांत चौधरी पासून विजय आहिरे, विजय आहिरे नंतर पियुष कदम आणि आता आदित्य धनावडेची गोलंदाजी. प्रत्येक गोलंदाजांना आपण पाहिलं तर मारा केलाय गोलंदाजीमध्ये. टीमची टोटल आपण पाहिली तर सध्या मात्र स्थिर 21 या धावसंख्येवरती. 21 21 धावा. आई चेंडू चांगला हाताला जातो पण डिक्लेअर मध्ये जाईल. चेंडू सोडून दिलाय. दुसऱ्या बाजूला दत्ता नॉन स्ट्राईकलाच उभा राहिला अजूनही. कारण की या सेमीफायनल क्रमांक 1 मध्ये दत्ता नामचा हुकमी एक्का आपण पाहिले थोडासा शांत ठेवलाय. नॉन स्ट्राईकला उभा ठेवलंय त्याला बऱ्यापैकी. एका बाजूला गणेश दाखल झाला. टीम संकटामध्ये आहे जरूर.
ओहो हो हो, अप्रतिम फटका खेळलाय. हाय जम घेण्याचा प्रयत्न, येतील धावा 4, येईल महत्वाचा चौकार. आणि या वेळेला हा फटका येणं गरजेचं होतं. टीमसाठी आत्मविश्वास भेटणं गरजेचं होतं. संघ थोडासा संकटामध्ये होता. गणेश आलाय संकट मोचक बनून टीमचं विघ्न दूर करण्यासाठी. टीमची टोटल आपण पाहिली तर सध्या मात्र जाऊन पोहोचले 26 या धावसंख्येवरती. व्हाईट बॉल साठी सोडून दिलाय. अभि जाईल सध्या आपण पाहिली तर, कारण की ज्या एक्स्ट्रा धावा आलेत त्या तिथेच थांबवण्याचा प्रयत्न आदित्यच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी ऍक्शन करून सांगितल्या जात आहेत. त्याची बॉडी लँग्वेज पाहिली तर नक्की गणेशची स्टान्स काय आहे आणि याच गोष्टींचा चर्चा केली जाते. पुन्हा चेंडू सोडून दिलाय डिक्लेअर साठी. यावेळी देखील आपण पाहिलं तर स्ट्राईक घेऊन दिली नाहीये दत्ताला. ने सगळं चाललंय ते दत्ता नावाचा फलंदाज नॉन स्ट्राईकला थांबवण्यासाठी. एका बाजूला त्याची विकेट घेऊ शकले नाहीयेत, पण त्याला नॉन स्ट्राईकला थांबवणं हे देखील धावसंख्येला ब्रेक लावण्यासारखंच आहे. टीमची टोटल आहे 28. हाही चांगला चेंडू आहे. पुन्हा जाईल डिक्लेअर, पुन्हा जाईल डिक्लेअर. पुन्हा एक धाव जातीये. आणि आता दत्ता या मॅच मध्ये 6च्या 6 चेंडू नॉन स्ट्राईकलाच उभा राहतोय की काय. यॉर्कर भन्नाट होता. फेकी नाही केली, फेकी केली नाहीये. अप्रतिम गोलंदाजी राहिले विहाने. टीमनं धावा तर अडवलेत या मॅच मध्ये. जास्त धावा देऊ शकली नाहीये गोलंदाजी करणारी टीम. संघाची धावसंख्या 30 आणि 31 धावेचं आहे आव्हान. 31 रन्स टू बीन. एकतीस धावेचं टार्गेट. आणि क्रिश काल 31. हो 31 धावेचं टार्गेट. चेक करतो. तीस झालेत. हा हा बरोबर. पहिल्या ओव्हरला 7, दुसऱ्या ओव्हरला 7, मग 6, टोटल झाले 20 आणि शेवटच्या ओव्हरला आले 10. येस 30 धावा आणि 31 धावेचं आव्हान. 31. कालच्या करावेच्या मॅचलाही मजा आली दादा. विहान एट ज्या पद्धतीने खेळ राहील, मला वाटतं त्या एक बॉल 2 बॉल 3 ला एक वेगळी मजा होती करावेला. कारण की तिथे मथुर आणि बक्कासूर सारखे धावा घेतल्यात त्या धावून. विहान एट आपण पाहिलं तर तिथे विहान एटनं तिथं आपण पाहिलं तर अगदी फायनल मध्ये तिथेही दाखल झाला. आता या मॅच साठी थोडीशी प्रतीक्षा करावी लागेल, कारण की या मॅच मध्ये अजूनही आपण पाहिलं तर गोलंदाजी अटॅक. कारण की एका बाजूला जर तू विचार केला तर वन साइड विशाल एट कडे आहे बॉलिंग अटॅक. चिकूची गोलंदाजी, संदीप सर यांची गोलंदाजी. हे जे 2 ओव्हर आहेत त्या 2 ओव्हर महत्वाच्या आहेत. कारण की पहिल्या 2 ओव्हर मध्ये तुला समजेल मॅच हसली का फसली, मॅच बनेगा या बिखरेगा. पहिल्या 2 ओव्हर मध्ये तुला समजेल. संदीप सर गोलंदाजीसाठी एका बाजूला, अभि शिंदे स्ट्रायकिंग वरती.
अनुभव दोघांकडे आहे. दोघे बेस्ट ऑफ दी बेस्ट आहेत. पहिला चेंडू टॅप केलाय. पहिला चेंडूवरती स्वागत केले चौकारानं. स्वॅक्सिक करेंगे आपका स्वागत अभि शिंदे. बॉक्स टेनिस क्रिकेटचा बादशाह टॅपरचा याच खेळाडूला म्हटलं जातं. मात्र दुसऱ्या बाजूला कोपरखेरण्याच्या नगरीमध्ये आपल्या फिरकीच्या जादूनं या संदीप सर यांनी भल्या भल्या फलंदाजांच्या पायामध्ये बेड्याही ठोकल्यात. एका बाजूला अनुभव तर दुसऱ्या बाजूला जिद्द चांगली पेटली आहे. ही मॅच आता रंगली आहे देखील. बॉलिंग अटॅक पुन्हा मॅचच्या दिशेनं थोडे वेळ थांबली आहे मॅच जरूर. कारण की ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूमध्ये जे स्वागत केलं अभि शिंदेला पाहत आहे. आणि आज ज्या पद्धतीने त्याची बॅट राहिली आहे त्यानं चेक केली. कारण की आज त्याची बॅट जर तू पाहिली तर आज बॅट त्याची लकी बॅट त्याची क्रॅक झाली आहे. हा ही फटका चांगला आहे. अभि शिंदे बॉक्स टेनिस क्रिकेटचा बादशाह याच खेळाडूला म्हटलं जातं. चेंडू याच्या समोर टाकत असताना चेंडूलाही थोडंसं आपण पाहिलं तर विचार करावा लागतो की अभि शिंदेच्या पायातून निघून जाऊ की अभि शिंदेला पुन्हा एकदा जाऊन भेटू. आणि हाच चेंडू आपण पाहिलं तर फसला गेलाय. पहिल्या 2 चेंडूवरती ज्या संदीप सरनं या आधीच्या 3 मॅच मध्ये गोलंदाजी दमदार टाकली त्याच संदीप सर याचा समाचार घेतला जातोय. 2 चेंडू 2 चौकार. वॉट बॅटिंग. फॅन फॉलोवर या अभि शिंदेचे संपूर्ण नवी मुंबई नगरीमध्ये आहेत. आणि सध्या तो आपण पाहिले तर मैदानामध्ये प्रेक्षकांना अगदी आपण पाहिले तर आनंद देणारी बॅटिंग करतोय. आणखीन एक 3 चेंडू 3 वार पलटवार. चेंडू आणखीन एक सीमा पार पोहोचवला जातोय. अभि शिंदे वादळ मैदानामध्ये जेव्हा जेव्हा येतं तेव्हा तेव्हा टाळ्यांचा आवाज कडकडाट ऐकायला भेटेल. कारण की हा फलंदाज अभि मारता कम भगाता ज्यादा आहे. कारण की अभि ज्या पद्धतीने बॅटिंग करतो आप्पा मी असाच खेळतो मी मारत नाही मी तोडतो माझा पॅटर्न असाच आहे. भेटलेली नजर. कारण की ही जी नजर आहे अभिची ती नजर एवढी तीक्ष्ण आहे एवढी स्ट्रॉंग आहे की त्याच नजरेच्या जोरावरती या खेळाडूने आपलं नाव घडवलंय. आणखीन एक निघून जातोय. 4 चेंडू 4 चौकार येतात. अभि शिंदे प्रेक्षक पहा दिवाना झाला या खेळाडूचा आणि दिवाना केलं या खेळाडूला. अप्रतिम बॅटिंग अभि शिंदेची. बॉक्स टेनिस क्रिकेटच्या विश्वातला एक असा सितारा जो फक्त खेळत नाही जो प्रेक्षकांनाही खऱ्या अर्थानं आनंद देतो. विशाल यांच्या माध्यमातून 6 चेंडू जर 6 चौकार आले की तब्बल 1,000 रुपये. बॅट फिरली आहे गर्रकन डॉट बॉल. हा जो बॅट स्विंग आहे तो बॅट स्विंग जर तू पाहिला ज्या वेगानं बॅट फिरली गेली आहे. आणखीन एक अगदी 6 चेंडू मध्ये 5 चौकार लगावलेत अभि शिंदेनं. बॉक्स टेनिस क्रिकेटचा राजा आणि हा राजा जेव्हा जेव्हा मैदानामध्ये येतो प्रजा बोलते होय हाच आहे बॉक्स टेनिस क्रिकेटचा राजा. व्हॉट अ बॅटिंग व्हॉट अ परफॉर्मन्स अभि शिंदे. इट्स नॉट अ नेम हा ब्रँड बनत चाललाय बॉक्स क्रिकेटचा. आला प्रेक्षक आला बंडल घेऊन आला. ओवाळणी देईल त्याच्या हातामध्ये मिठी मारेल जादू की झप्पी टाकले खिशात. कारण की ही त्याची कमाई. सध्या आपण पाहिलं तर बॉक्स टेनिस क्रिकेटचा श्रीमंत खेळाडू या अभि शिंदेला म्हटलं जातं. वा हा पहा रिप्ले. श्रीमंत खेळाडू आहे. दिवाने आहेत या खेळाडूचे. पण एका बाजूला वन साइड विशाल हेटनं थोडस प्लॅन बदलला. संघाची धावसंख्या 20.
ओव्हर क्रमांक 2. सुयसला आणलंय, चिकूला थांबवलंय, प्लॅन बी चेंज केलाय. सुशांतसाठी चेंडू, हाही चेंडू पायातला खोदून काढला. एका बाजूला सुशांत आहे, दुसऱ्या बाजूला अभि आहे, एकीकडे आड आहे, दुसरीकडे विहीर आहे. दोघेही मारतायत, दोघेही फोडतायत. कारण की या मॅच मध्ये आतापर्यंत एक्स्ट्रा धाव आली नाहीये, धावून घेतली नाहीये, सगळे आहेत चौकार. 7 चेंडू टाकलेत, 7 मध्ये आहेत टोटल 6 चेंडू चौकार, एकच डॉट आहे. इट्स अ नो बॉल. टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 25 आकड्यावरती. 25. अगदी आपण पाहिलं तर इट्स अ नो बॉल, नो प्लस येईल 1. 2 धावा आता येतात. विजयासाठी आता 4 धावेची आहे गरज. सेमीफायनल क्रमांक 1. वेगवान होता जरूर. चिकूला थांबवलं. या मॅच मध्ये आपण पाहिले तर ओव्हर क्रमांक 2 साठी सुयशला बाहेर काढलं. मात्र या मॅचची कहाणी आतापर्यंत विहान 8 ना आपल्या बॅटीनं लिहिली आहे. संपूर्ण पिच क्लिअर केलं आतापर्यंत. सोडून दिला व्हाईट बॉल साठी. पुन्हा एक्स्ट्रा धाव. आता विजयासाठी तब्बल 3च धावेची असेल गरज. फायनल मध्ये जाणारी टीम आज कोणती असेल आणि कोणत्या संघाचा उल्लेख घेतला जाईल फायनल साठी, यावेळी देखील आपण पाहिलं तर डॉट जाईल. एक एक्स्ट्रा येतो, एखादा डॉट जातोय. कारण की सुशांत आपण पाहिलं तर यावेळी देखील आपण पाहिलं तर हो नो बॉल. काय अंपायरिंग राहिले दोन्ही अंपायर एका बाजूला. आपण पाहिले तर अगदी लेग अंपायरचा उल्लेख तेवढाच मी करेल ज्या पद्धतीने मेन अंपायरचा उल्लेख केला जातोय. कारण की हा नो चेंडू ज्या क्षणामध्ये दिला, विकेटचं पतन झालं असं वाटलं, मात्र तोपर्यंत आवाज कानापर्यंत आला नाही. हा नो आहे आणि जीवदान भेटलंय. 2 धावा आता विजयासाठी हव्यात. सोडून दिला. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर फायनल मध्ये जाणारा पहिला संघ आपण पाहिलं तर ठरतोय अर्थातच विहान. हे टीम फायनल मध्ये होते दाखल. ब्रदर्स ग्रुप कोपरखेने आयोजित या संपूर्ण पहिल्या रात्रीमध्ये लॉट्स उडवणारे लक्षात घ्या. लाईव्ह मध्ये लॉट सेट कॅमेरा आपण तसंच थांबा. लाईव्ह मध्ये लॉट सेट. स्क्रीन मध्ये तुम्ही पाहते अर्थातच विहान टीम हा संघ सध्या फायनल मध्ये दाखल होतो ब्रदर्स चषक मध्ये. आणि ज्या पद्धतीने खेळ राहिला या टीमचा आपण पाहिलं तर अप्रतिम. आणि विहान टीम सध्या स्क्रीन मध्ये दाखवली जाते जी ब्रदर्स चषक मध्ये दाखल होते फायनल मध्ये एक वेगळ्या किट मध्ये. आणि वेगळ्या किट मधून एक वेगळा जोश ते घेऊन आलेत. अगदी आपण पाहिलं तर जिथे